बघा मित्रांनो, आज आपण सिव्हिल DSR डिझाईन ऑफ स्टील स्ट्रक्चरचे वेल्डचे प्रॉब्लेम पाहणार आहोत. डिझाईन स्ट्रेसेस इन फिलेट वेल्ड चे फॉर्म्युले पाठ करायचे मित्रांनो. FWD FWD इज इक्वल टू FU अपॉन √3 गॅमा MW. जर शॉप वेल्ड असेल, शॉप वेल्ड म्हणजे शॉप मध्ये जर केलेली असेल वेल्डिंग, तर त्याला म्हणायचं 1. गॅमा M घ्यायचं 1.25. आणि साईट वेल्ड असत म्हणजे साईटवर डायरेक्ट वेल्डिंग केलेलं असत तर गॅमा एम घ्यायचं 1.5. शक्यतो आपण साईटवरच धरणार सिव्हिल मध्ये. आलं लक्षात? 1.5. तर मॅक्झिमम हे आपण साईटवरच करतो ना. आलं? नंतर FU डिवाइड बाय √3 इंटू गॅमा MW. गॅमा MW किती घ्यायचं? 1.5. आता डिझाईन स्ट्रेंथ ऑफ द फिलेट वेल्ड PDW तुम्हाला माहिती मित्रांनो. स्ट्रेस इज इक्वल टू काय असतं? P बाय. तर स्ट्रेंथ म्हणजे आपल्याला इथं पी काढायचं. लोड, स्ट्रेंथ म्हणजे ताकद, फोर्स. तर सिग्मा इंटू ए. पी इज इक्वल टू काय असतं? सिग्मा इंटू ए. तर सिग्मा काय आपलं? FWD इंटू L इंटू टी. एरिया, लेंथ इंटू थिकनेस. TT पण म्हणू शकता याला. TT म्हणजे थ्रोट थिकनेस. आलं? थ्रोट थिकनेस. आणि थ्रोट थिकनेस कशी काढते मित्रांनो? 0.7 S. कारण की जर ट्रिग्नोमेट्रीचा वापर केला तुम्ही, हे वेल्ड आहे तर हे TT असतं, थ्रोट थिकनेस असतं. आणि हे काय असतं? यस. जर तुम्ही हे राईट अँगल ट्रँगल धरला आणि ट्रिग्नोमेट्रीचा वापर करून काढलं तर तुम्हाला थ्रोट थिकनेसची व्हॅल्यू 0.7 S भेटते. पाठ केलं तरी चालत. यस म्हणजे साईज ऑफ वेल्ड. यस म्हणजे काय? साईज ऑफ वेल्ड. तर इफेक्टिव्ह लेंथ काढायला विचारते. इफेक्टिव्ह लेंथ काय असतं? PDW किंवा PWD, डिझाईन ऑफ वेल्ड, अपॉन PQ. अपॉन PQ. तर PQ चा फॉर्म्युला काय? FWD इंटू TT. FWD इंटू TT. तर आता बघा, PWD लिहा, PWD हे लिहिलं तर चालतं, काही लिहिलं तर चालतं. आता बघा, PDW लिहा शक्यतो. PQ इज FWD इंटू TT. आता बघा नेक्स्ट. आणि जर शक्यतो PDW दिलेलं असतं, PDW काय केलेलं असतं? दिलेलं असतं. बघू आता आपण एक एक प्रॉब्लेम मध्ये. पहिला प्रॉब्लेम बघा मित्रांनो. A 80 mm into 8 mm plate is to be connected to a 120 mm 120 into 8 mm plate by लॅप जॉईंट. म्हणजे एकावर एक जर प्लेट जोडायची असं आपल्याला तर लॅप जॉईंटचा वापर करतो आपण. टू ट्रान्समिट द फॅक्टर्ड पुल ऑफ 125 किलोन्यूटन. PWD क्या? PDW 125 किलोन्यूटन म्हणजे 125 इंटू 10⁻³ न्यूटन. using 6 mm sides weight. S is equal to 6 mm. S किती दिलेलं आहे? 6 mm. आपल्याला काय करायचंय? A 80 mm into 8 mm plate is to be connected to 120 into 8 mm plate in lap joint to transmit factored load of 125 kilonewton using 6 mm side weld. Design the weld connections. कनेक्शन म्हणजे लेंथ बिन सगळंच काढायचं. आता बघा मित्रांनो, सगळ्यात पहिले आपल्याला इफेक्टिव्ह लेंथ काढण्यासाठी FWD काढायचं. FWD FU डिवायडेड बाय √3 इंटू गॅमा MW. FU किती आहे? FWD काढायचं. FU किती आपल्याकडे? हे पहा, FU म्हणजे प्लेटचं स्ट्रेंथ 410. प्लेटची स्ट्रेंथ किती घ्यायची? 410. दिली नसली तर 410 घेऊन √3 इंटू गॅमा 1.5 किती येतं बघा? 157.8 न्यूटन पर mm². 157.8 न्यूटन पर mm². 157.8
न्यूटन पर एमएम स्क्वेअर. नंतर आता पुढे काय करायचं बघा. FWD झालं 157.8. आता बघा आपल्याला काय करायचं PQ काढून घेऊ आपण. आपल्याला लेंथ काढायला PQ आणि PWD लागतं. PWD दिलेलं आहे किंवा PDW दिलेलं आहे तर PQ FWD इंटू TT. तर FWD किती आहे तुमच्याकडे 157.8. TT थ्रोट थिकनेस 0.7S 157.8 इंटू 0.7 इंटू 6 किती येतं हे साईज दिलेली किती 662.8 न्यूटन पर एम एम. न्यूटन पर एम एम. अरे 1 mm कॅन्सल होईल ना न्यूटन पर एम एम. नंतर PQ झालं. PQ झाल्यानंतर आपल्याला काय करायचं फॅक्टर्ड लोड करायचं. कोणचं लोड काढायचा फॅक्टर्ड लोड. फॅक्टर्ड लोड सॉरी आपल्याला लेंथ काढायची. फॅक्टर्ड लोड दिलेला आहे. फॅक्टर्ड लोड किती आहे 125 किलो न्यूटन. म्हणजे 125 इंटू 10⁻³ न्यूटन. आता बघा आपल्याला लेंथ इज इक्वल टू PDW अपॉन PQ 125 इंटू 10⁻³ डिवायडेड बाय 662.8 किती येतं हे बघा 188.59 म्हणजे 189 mm. 189 mm. आता बघा या दोन प्लेट जोडायच्या आपल्याला. इथून ते डिस्टन्स आहे 80. आणि तुम्हाला लॉंगिट्युडनल वेट 189 याला वाढवायचं जास्त 189. आता ही प्लेट आहे आणि ही पण प्लेट आहे. ही 80 इंटू 8 आणि ही मोठी किती आहे 120 इंटू 8. आता बघा आपल्याला काय करायचंय हा डिस्टन्स आणि हा डिस्टन्स काढायचा. म्हणजे फायनल वेट भेटेल. इकडे लक्ष द्या. आपल्याला हा डिस्टन्स प्लस हा डिस्टन्स किती आहे 189. मग लेंथ इज इक्वल टू 189 भागिले 2 किती आहे रे 94.5 म्हणजेच 95. किती आहे 95 mm. हे येतं 95 mm. आणि काय करायचं मित्रांनो चेक करायचं. चेक करायचं की हा जो डिस्टन्स आहे चेकिंग कोणचं हेच आहे ते हे ह्याला वाटलं स्मॉल एल ना. आता बघा चेक काय माहिती का हा जो परपेंडिक्युलर डिस्टन्स आहे या लेंथ ऑफ वेल्ड पेक्षा कमी पाहिजे. तर लेंथ ऑफ वेल्ड इज ग्रेटर दॅन परपेंडिक्युलर डिस्टन्स म्हणजे लेंथ ऑफ वेल्ड किती आपली 95 इज ग्रेटर दॅन 80. देअरफॉर ओके नाही लगेच नंतर लक्ष द्या रे. यस. आता आपल्याला काय करायचं एंड रिटर्न प्रोव्हाइड करावा लागतो. हे इथं एंड रिटर्न इथं प्रोव्हाइड करते. इकडे बघा इथं एंड रिटर्न प्रोव्हाइड करावा लागतो. तो 2S असतो. 2 इंटू साइज ऑफ द वेट 12 आहे. 2 इंटू साइज ऑफ द वेट 12 आहे. समजलं का प्रॉब्लेम सगळ्यांना समजला. आता काय नेक्स्ट प्रॉब्लेम
डिझाईन अ सुटेबल फिलेट वेल्ड ऑफ साइज 4 mm. लक्ष द्या रे, साइज 4 mm टू कनेक्ट टाय बार 80 mm into 8 mm to 10 mm thick gauge plate. Joint has to be designed for full strength of the bar and welding of all three sides. All three sides म्हणजे कसं इकडे बघा. ऑल थ्री साइड्स म्हणजे इकडे लक्षात, ही पण साइड येते लक्षात. ऑल थ्री साइड्स म्हणलं स्ट्रेंथ काढत असतो आपण लक्षात. तर आता बघा, हा टेक एफ वाय किती आहे 250 MPa. गॅमा MO 1.1, FU 410 MPa म्हणजे न्यूटन पर गॅमा MW 1.5. बघा आता इथं काय मेन फरक काय माहिती का बाळांनो, इथं PWD दिलेलं नाही. हा तोच आपल्याला इथं काढायचा. PDW किंवा PWD इज इक्वल टू FU डिवाइडेड बाय गॅमा MO इंटू AG. FU डिवाइडेड बाय गॅमा MO इंटू AG. ज्यावेळेस तुम्हाला प्लेटची व्हॅल्यू प्लेटची साईज दिली आणि PWD नाही दिलं म्हणजे फॅक्टर्ड लोड, तर या फॉर्म्युलाने काढायचं. आता FU बघा किती आपल्याकडे, FU नाही FY घ्यायचं, सॉरी इथं काय घ्यायचं FY 250 इंटू 1.1 AG 80 इंटू 10, 80 इंटू 8, 80 इंटू 8. थिकनेस कधी पण मिनिमम घ्यायची बरं. 80 इंटू 8 किती येतं हे 145.45 बरोबर ना, किलो न्यूटन. 145.45 किलो न्यूटन. आता PDW आलं, मग आता मागच्या सारखंच आपल्याला लेंथ काढायसाठी काय काय करावं लागेल. PQ साठी पहिले FWD काढावं लागेल. FWD काढायसाठी काय फॉर्म्युला आहे, FU डिवाइडेड बाय √3 डिवाइडेड बाय √3 इंटू गॅमा एम. FU किती आहे 410 अपॉन √3 इंटू 1.5 किती येतं हे किती 157.8 किलो न्यूटन. 157.8 किलो न्यूटन. नंतर हे झालं, आता काय करायचं, PQ इज इक्वल टू FWD इंटू TT. FWD इंटू TT 157.8 इंटू 0.7. वेळची साईज आहे यस म्हणजे 4, 0.7 यस असतं ना, तर किती येतं हे 441.84 न्यूटन MM. नंतर इफेक्टिव्ह लेंथ ऑफ द वेल्ड, PDW डिवाइडेड बाय PQ. PDW किती आपलं 145.45 आणि PQ किती आहे हे न्यूटन पर एम स्क्वेअर वर का, हे न्यूटन पर एम स्ट्रेंथ, सॉरी हा 10⁻³ घ्यावं लागेल. डिवाइडेड बाय PQ किती आहे 441.84 किती येतं
किती? 19 किंवा 20 mm आलं यात, म्हणजे 330. आता नीट लक्ष द्या, इथं काय मित्रांनो, मागच्या प्रॉब्लेम मध्ये आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये हे लक्ष द्या, मागच्या प्रॉब्लेम मध्ये आणि ह्या प्रॉब्लेम मध्ये फरक काय माहिती का? इकडे बघा, हे वेळ नव्हतं मागच्या प्रॉब्लेम मध्ये हे वेळ होतं का? मागच्या प्रॉब्लेम मध्ये हे वेळ होतं का? नाही. हा, तर आता आपल्याला काय करायचं माहिती का? याची ही आणि ही लेंथ काढायची, ही मायनस करावं लागत यासाठी. आपली प्लेट कितीची? 80 ची ना. ते नंतर 80 मायनस करायचं, लक्षात करा. बघा आता मी कसं घेतो, नीट लक्ष द्या. एवढ्यापर्यंत समजलं सगळ्यांना? आता काय करायचं बघा, हे पहा, इथं सच अरेंजमेंट द डिस्टन्स बिटवीन द लॉंगिट्युडनल वेळ शाल नॉट बी एक्सीड 16t. आपलं 16t बघा, अशा अरेंजमेंट मध्ये, इन सच अरेंजमेंट डिस्टन्स बिटवीन लॉंगिट्युडनल longitudinal weight shall not exceed 16t. 16 into t मिनिमम घ्यायचं. टी किती आहे? 8. किती आहे हे? 128. एक्सीड झालं का रे? 28, 128 आहे. लॉंगिट्यूड हे पहा, in such a arrangement the distance between the longitudinal weight shall not exceed 16t. हे इकडे बघा, हे लॉंगिट्युडनल वेट, यांच्यामधला जो डिस्टन्स आहे ना, हा 80, हा 16t पेक्षा जास्त नाही झाला पाहिजे. झालाय का? नाही. आता मग पुढे जायचं, लेट प्रोव्हाइड 2 लॉंगिट्युडनल आणि एक 1 ट्रान्सफर वेट. आता आपल्याला 3 पट प्रोव्हाइड करायचे आहेत ना, 2 लॉंगिट्युडनल म्हणजे अशा, आणि एक ट्रान्सवर्स, असे याचे 2-3 प्रॉब्लेम घेणार मी. नीट लक्ष द्या. आता 2 लॉंगिट्युडनल आणि एक ट्रान्सवर्स. आता मला सांगा, तुम्ही काय करता मग? आता जर तुम्हाला हे बघा, ट्रान्सफरची तर लेंथ माहिती आहे, ट्रान्सफरची लेंथ माहिती आहे तुम्हाला. ट्रान्सफरची लेंथ किती? प्लेटची हे ना 80, किती? 80. मग आता ह्याची काढायची, तर पहिले तुम्हाला 330 मधून हे पहा, या दोघांची बेरीज किती? या दोघांची बेरीज किती आहे? ही सगळी टोटल लेंथ इथून इतकी किती असते? 330. तर हे लॉंगिट्यूडनं जर काढून टाकलं त्यातून, म्हणजे 80 काढून टाकलं आणि भागिले 2 केलं, जर 80 काढून टाकलं तर हे प्लस हे भेटत, आणि भागिले 2 केलं तर फक्त एवढ्याची भेटत. काय या तिघांची लेंथ आहे 330. जर त्यातून हे काढून टाकलं तर ते टोटल लेंथ भेटली ना आपल्याला 3 ची आपली, तर 330 length of each longitudinal weight is equal to 330 मायनस 80 भागिले 2. किती येतं बघ? 100. समजलं? 125. कळालं का? हा आलेला आहे विंटर 23 ला 6 मार्क. 125. कळालं का? समजलं का? आता काय नेक्स्ट प्रॉब्लेम. कॅल्क्युलेट द लॅप ऑफ वन प्लेट having size 120 into 10 mm over another plate of size 180 into 12 mm which transmit full strength of the smaller plate. म्हणजे पूर्ण यालाच करायचं. assume fillet weld 6 mm size. जसं आता केलं ना आपण, त्याला पूर्ण याला साइज किती आहे? 6 mm and welding is operated on 3 sides.
हे महत्वाचं. 3 साइड म्हणजे पूर्ण याच्यावर 2 लॉंगिट्युडल आणि 1 ट्रान्सवर्स. अलग ऑन द फील्ड यूज ऑन द फील्ड. ऑन फील्ड म्हणजे साइट. अलग यूज यील्ड स्ट्रेस इज इक्वल टू यील्ड स्ट्रेस FY 250 MPa. शॉप वेल्ड जवळपास देतच नाही, कारण सिव्हिल मध्ये शॉप वेल्डची गरजच नाही जास्त. नंतर FU शॉप वेल्ड म्हणजे मित्रांनो दुकानामध्ये बसून वेल्डिंग करून घेणे. आणि साईट वेल्ड म्हणजे काम जिथं चालू आहे तिथं वेल्डिंग करणे. आता बघा इकडं, आता काय करायचं आपल्याला, काय करायचं आता FY दिलेलं आहे आपल्याला. सबसे पहिले काढणे का PWD किंवा PDW. तर FY डिवायडेड बाय गॅमा MO, FY डिवायडेड बाय गॅमा MO इंटू AG. FY किती आहे 250. गॅमा MO किती आहे 1.10. 1.10 आणि पिलेट 120 इंटू 10. मिनिमम वालीच प्लेट घ्यायची कधी बरं, एरियाला मिनिमम वालीच प्लेट घ्यायची 120 इंटू 10. त्याचा अर्थ काय असतो, जर छोटी प्लेट स्ट्रेंथ ठेवू शकली तेवढी तर मोठी प्लेट आपोआप करणार. आले म्हणून छोट्यासाठी एखादा छोटा माणूस जास्त वजन उचलू शकलं, मोठं तर आपोआप उचलणार. असं लॉजिक लावून छोट्या एरियावर जास्त आपण ताण काढत असतो. हा किती येतं हे 272.73 किलो न्यूटन. हा नंतर आता PDW आलं. नंतर FWD. काय असतं याचा फॉर्म्युला, FU डिवायडेड बाय √3 गॅमा MW. घेतलं ना. 410 डिवाइड बाय √3 इंटू गॅमा MW किती आहे 1.5. किती येते सांगा फास्ट. 157.8 किलो न्यूटन, सॉरी न्यूटन पर MM. न्यूटन पर MM स्क्वेअर. हा FWD झालं. नंतर आता काय करायचं PQ. PQ ला काय करायचं, FWD इंटू TT. FWD इंटू 0.7 इंटू S म्हणजे 157.8 इंटू 0.7 इंटू 6 676 न्यूटन MM. हे आलं PQ आने के बाद लेंथ ऑफ वेल्ड PQ डिवाइड PDW डिवाइडेड बाय PQ. PDW किती आहे 272.73 इंटू 10³ डिवाइडेड बाय PQ किती आहे 662.76. किती येतं हे पाच सांगा किती 411.50 से 415. 415 घेतले तरी चालत. हा आता आलं. मग आपल्याला काय करायचंय, नाही याच नाही, हे नाही म्हणलं मी, ते हे म्हणलं पहिलं. चालतं थोडंफार वाढवलं त्याचं काही नाही. आता बघ हा हे किती आहे 120. 120. आता बघा सगळ्यात पहिले ते लिहायचंच इन सच अरेंजमेंट
in such a arrangement, in such a arrangement, the distance between the distance between longitudinal 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 welds shall not be exceed 16t. तर 16 इंटू थिकनेस किती आहे? कमीत कमी घ्यायची 10. 16 160. 160 नाही क्रॉस करायला पाहिजे. हा नाही करत. हा आता बघा, सगळ्यात पहिले मग 160 पेक्षा जास्त उत्तर नाही आलं पाहिजे. लेंथ ऑफ ट्रान्सवर्स बेल्ट किती आहे? दोघांमधला डिस्टन्स 120 आहे. 160 पेक्षा जास्त नाहीये म्हणजे ओके. सिन्स 120 इज लेस दॅन 160, देयरफॉर ओके. देन आप क्या करने का, हे बघा बाळांनो, हा डिस्टन्स काढायचा आहे. तर मग टोटल लेंथ किती आलेली आपली? 415 मायनस, याला स्मॉल एल म्हणून वाटलं असतं, 415 मायनस 120 डिवायडेड बाय 2 किती येतं? हे 5 सांग. 147.5. वाढवा नाही वाढवा तुमची मर्जी. 150 सोपं जायला पाहिजे, फक्त वेळ कर. हा 150. अंडरस्टँड? समजलं? बघा मित्रांनो, पुढचा प्रॉब्लेम. अ प्लेट ऑफ 150 mm into 10 mm is connected by 8 mm fillet weld. A fine lap required to provide only longitudinal weight. Draw the need sketch and use IS specification. सगळ्यात पहिले आपण पीडीडब्ल्यू काढू. पीडीडब्ल्यू का सही FY डिवाइडेड बाय गॅमा एमओ इंटू AG. IS स्पेसिफिकेशन म्हणजे तेच. FY 250 घ्यायचं. FY किती घ्यायचं? 250. FY किती घ्यायचं? 250. हे 1.10 म्हणजेच 1.1 आणि AG 150 इंटू 10 किती येतं सांगा? 340,909 न्यूटन. बरोबर ना? नीट लक्ष द्या. आता पीडीडब्ल्यू आलं, नंतर आता साईज ऑफ द वेल्ड किती नाही, बरोबर ते न्यूटन येतं बाळा, ते पॉईंट नाही दिलं. हा नंतर एफ डब्ल्यू डी हा FWD काय रे बाळाला? FU डिवायडेड बाय आपलं हे आपल्याला काय करायचं? FWD हा FU डिवायडेड बाय √3 गॅमा MW. FU किती आहे? 410 √3. IS स्पेसिफिकेशन म्हणजे हेच बरं, स्टँडर्ड केसेस, स्टँडर्ड व्हॅल्यू घ्यायचे. ते 1.5 किती येतं? 157 हे तर रट्टा झाल्यासारखं आहे, तेच उत्तर आहे. 157.8 आलं. नंतर PQ FWD इंटू TT. FWD किती आहे? 157.8 इंटू 0.7 इंटू वेल्ड कितीच आहे? SMM ची साईज आपला 8 mm ची किती येतं हे? 883.68 न्यूटन पर MM. नंतर लेंथ, इफेक्टिव्ह लेंथ हा PWD किंवा PDW डिवायडेड बाय PQ. हे किती आहे? 340,909 डिवायडेड बाय 883.68 किती येतं हे?
385.78 mm. अशी काढा, कशी काढा प्लेट, तिकडून जरी काढली चालते पहिले. इकडून काढली तर चालते हो तसं काही. हा, अशी काढली काय तशी काढली. हा, 385.78 म्हणजे 390 घेतली. हा, आता इकडे बघा, इथं डायरेक्ट छोट L/2 राहील ना फक्त. 390/2 145 175 mm. आणि लॉंगिट्युडल जे आहे ना 150, हे त्याच्यापेक्षा कमी पाहिजे, म्हणजे ओके. 195 इज ग्रेटर दॅन 150, देअरफॉर ओके. चेक पण आले. आणि जर ते हे प्रोव्हाइड करायचं असेल काय त्याला, एंड रिटर्न जर प्रोव्हाइड करायचं असेल तर करू शकता. एंड रिटर्न 2s 2 into 8 16. अंडरस्टँड. मला वाटतं बस झालं आज एवढं.